मोहोपा येथे पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते पोलीस ठाण्याचं उद्घाटन। नागपूर ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने नव्याने मंजूर झालेल्या मोहोपा पोलीस ठाण्याचे अधिकृत उद्घाटन शनिवारी राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले। मोहोपा पोलीस ठाणे 13 जून पासूनच नागरिकांच्या सेवेत कार्यान्वित झाले असून शनिवारी या पोलीस ठाण्याचा औपचारिक उद्घाटन सोहळा पार पडला। या कार्यक्रमाला खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार डॉक्टर आशिष देशमुख, डॉक्टर राजीव पोद्दार, मनोहर कुंभारे, मोहोपा नगर अध्यक्ष माधव चर्जन तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक अनिल मस्के, सावनेर उपविभागीय पोलीस अधिकारी सागर खडे, मोहोपा पोलीस स्टेशन पीआय ईश्वरजी हणवते, कळमेश्वर पीआय मनोज काळपांडे, ऋतुजा जाधव, तहसीलदार विलास बिकट, एसडीओ डहाडजी, सीओ स्नेहलता कुंभार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कायदा आणि सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, तसेच कोणताही प्रकार, तक्रार, माहिती अथवा मदतीची आवश्यकता असल्यास मोहोपा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं। दरम्यान कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिक, महिला आणि बालकांना सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्याबाबत तसेच महिला व बालकांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले। गुन्हा घडल्यास विलंब न करता तातडीने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी असंही आवाहन करण्यात आलं। कार्यक्रमाला सुमारे 600 पोलीस पाटील आणि 2000हून अधिक नागरिकांची उपस्थिती होती। मोहोपा येथे स्वतंत्र पोलीस ठाणे सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांना पोलीस सेवा अधिक सहज आणि प्रभावीपणे उपलब्ध होणार असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यामुळे निश्चितच बळ मिळणार आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी अमोल पुरी व चंदू मडावी, कॅमेरामॅनसह आयुष साठवणे। जे नवीन मोहोपा नगर परिषद आहे या ठिकाणी तुम्ही नवनियुक्त एक पुणे शाखेसाठी पोलीस स्टेशन इथे उभारलेलं आहे, तर काय आव्हान देणार या मोहोपा नगर परिषदेतील लोकांना आणि ग्रामीण लोकांना? कळमेश्वर पोलीस स्टेशन जे आहे ते नागपूर ग्रामीणमध्ये खूप मोठा पोलीस स्टेशन होता आणि त्यांच्या जे परिक्षेत्र पण होता ते पण खूप मोठा होता। पूर्ण बघून स्थिती बघून नागपूर ग्रामीण पोलिसांनी एक प्रस्ताव पाठवला होता शासनाकडे की कळमेश्वरचे काही भाग घेऊन आणि सावनेर पोलीस स्टेशनचे पण काही भाग घेऊन एकूण 51 गावचे जे क्षेत्र आहे त्यासाठी एक नवीन पोलीस स्टेशन द्या मोहोपा म्हणून। आणि आज ते नवीन पोलीस स्टेशनचे उद्घाटन पण झालेलं आहे आणि हे जे प्रस्ताव आम्ही पाठवलेला आहे ते माननीय पालकमंत्री नागपूर जिल्हा श्री चंद्रशेखर बावनकुळे आणि माननीय मुख्यमंत्रीने अप्रूव्ह पण केलेलं आहे आणि त्यामुळे हे जे नवीन पोलीस स्टेशन आहे ते शक्य झालं। आमच्या अशा म्हणणं आहेत आणि आमच्या धोरण पण आहेत की हे जे नवीन पोलीस स्टेशन जे झालेलं आहे त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागपूर ग्रामीणचे बलचे खूप वृद्धी होणार आहे आणि हे जे लोकल परिक्षेत्र आहे तिथे क्राईम कमी करण्यासाठी आणि लॉ अँड ऑर्डर आउटब्रेक्स कमी करण्यासाठी आणि अवैध धंद्यावर बचत राखण्यासाठी हे पोलीस स्टेशनचे खूप मदत होईल। आणि महत्वपूर्ण हे पण आहे की शासनाने पोलीस स्टेशनसाठी वेगळा स्टाफ पण दिलेला आहे। 75 कर्मचारी आणि अधिकारीचे स्टाफ शासनाने मंजूर केलेला आहे। त्यासाठी आम्ही पूर्ण नागपूर ग्रामीण पोलीस, माननीय मुख्यमंत्री आणि माननीय पालकमंत्री आणि इथं जे आमदार आहेत ज्यांनी खूप पाठपुरावा केला पोलीस स्टेशनचे त्यांना आम्ही आभार व्यक्त करतो। आणि या ठिकाणी भव्य असा पोलीस पाटील मेळावा या ठिकाणी झाला, कार्यशाळा झाली, तर त्याबद्दल काय आव्हान देणार पोलीस पाटलांना? नागपूर ग्रामीणमध्ये जवळपास 700 ते 800 पोलीस पाटील आहेत पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि जिल्ह्याचे जे क्षेत्र आहे ते 10,000 स्क्वेअर किलोमीटर आहेत सुमारास। पूर्ण जिल्ह्याचे जे पोलीस पाटील जे आहेत त्यांच्यासाठी आम्ही आज इथं एक पोलीस पाटील मेळावा पण ठेवलेला होता, पण हे फक्त एक मेळावा नाही, एक कार्यशाळा पण होता आणि कार्यशाळामध्ये पोलीस पाटीलचे जे कार्यभार आहेत ते आम्ही कसे त्यांच्या आधुनिकीकरण करू शकतो त्याबाबत हे होता। वेगळ्या सेक्शन्स होता सकाळपासून सायबर क्राईम बाबत, टेक्नॉलॉजी बेस्ड पोलिसिंग बाबत, ड्रग्ज बाबत हे आणि ते जे नवीन जे कायदा आलेला आहे तर ते सगळे विषय बाबत खूप इंडेप्थ सेशन्स आम्ही ऑर्गनाईज केलेला आहेत नागपूर ग्रामीणचे सगळे पोलीस पाटलांसाठी
आणि मला विश्वास आहे की हे सेशन्सचे जे लाभ आहेत त्यांच्या कारणामध्ये दिसणार पण. थँक्यू सो मच. थँक्यू.